कर्णाच्या या चुकीमुळे श्राद्ध पक्ष 16 दिवस साजरा केला जातो। जाणून घ्या पौराणिक कथा। हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या काळात पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान वगैरे करण्याची परंपरा आहे। असे मानले जाते की यामुळे त्याला समाधान मिळते आणि तो आपल्याला आनंद आणि समृद्धीचा आशीर्वाद देतो। पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन अमावास्येपर्यंत चालतो। पितृपक्षात तर्पण आणि पिंडदान अर्पण करून पितरांना प्रसन्न केले जाते। वडिलोपार्जित बाजू कालावधी सुमारे 15 दिवस आहे, ज्यामध्ये लोक त्यांच्या पूर्वजांना अन्न अर्पण करतात आणि नैवेद्य वगैरे करून त्यांना श्रद्धांजली वाहावी असे यावेळी मानले जाते। पूर्वज जगातून पृथ्वीवर आले आहे, तसे पाहिल्यास पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी ही चांगली वेळ मानली जाते। त्याच वेळी जर एखाद्या व्यक्तीला पितृदोषाने त्रास होत असेल तर पितृपक्षाच्या काळात तो त्यापासून मुक्त होण्यासाठी उपाय देखील करू शकतो, जे फायदेशीर ठरतात। पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत चालतो। अशा परिस्थितीत यावेळी पितृपक्ष 17 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे, जो 02 ऑक्टोबर पर्यंत चालेल। या काळात लोक अश्विन कृष्ण पक्षात आपल्या पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध इत्यादी विधी करतात। याला श्रद्धा असेही म्हणतात। सध्या पितृपक्ष सुरू असून 16 दिवसांच्या श्राद्ध पक्षात सनातन धर्माचे लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सर्व वैदिक विधी करतात। पण फार कमी लोकांना माहीत असेल की दानवीर कर्णाचा 16 दिवसांचा पितृपक्ष त्याच्या चुकीमुळे साजरा केला जातो आणि कर्णामुळेच पितृपक्ष साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे। यामागे कोणती धार्मिक श्रद्धा आहे? पुराणानुसार पितृपक्षात दान आणि पुण्याचे विशेष महत्त्व असून त्याचे फळ आत्म्याला स्वर्गात मिळते। महाभारतानुसार महान तपस्वी अत्री यांनी महर्षी निमी यांना श्राद्धाचा उपदेश केला। यानंतर महर्षी निमी यांनी श्राद्ध करण्यास सुरुवात केली। महर्षींना पाहून इतर ऋषींनी आपल्या पितरांना अन्नदान करण्यास सुरुवात केली। सतश्राद्ध भोजन केल्याने देव आणि पितर पूर्ण तृप्त झाले। पुराणातही पितृपक्षाला खूप महत्त्व दिलेले आहे, परंतु महाभारतात हे फार कमी लोकांना माहीत असेल श्राद्ध का केले होते। तर पितृपक्षातील श्राद्धाची सुरुवात महाभारत काळापासून प्रचलित आहे। श्राद्ध विधीविषयी माहिती भीष्म पितामह यांनी युधिष्ठिर यांना दिली होती। त्यामागची संपूर्ण कहाणी। हिंदू धर्मात पूर्वजांना 84 लाख प्रजातींपैकी एक मानले जाते। असे मानले जाते की परमात्मा वेगवेगळ्या जगात राहणारे तृप्त झाल्यावर व्यक्तीवर आपला आशीर्वाद देतात, ज्यामुळे व्यक्तीला धन, कीर्ती इत्यादी प्राप्त होतात आणि कुटुंब वाढते। अशा प्रकारे पाहिले असता पितृपक्षादरम्यान केले जाणारे श्राद्ध हे पितरांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे, ज्याद्वारे पूर्वज प्रसन्न होतात आणि सुख आणि समृद्धी देतात। असे मानले जाते की त्याच्या मृत्यूनंतर जेव्हा सूर्यपुत्र कर्णाचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा तेथे त्याला अन्न खाण्याऐवजी भरपूर सोने देण्यात आले। त्यानंतर त्याने भगवान इंद्राला याचे कारण विचारले, तेव्हा त्याने कर्णाला सांगितले की पृथ्वीवर येथे राहत असताना त्यांनी आपल्या पूर्वजांना कधीही अन्नदान, नैवेद्य वगैरे दान केले नाही। तेव्हा कर्णाने उत्तर दिले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही, म्हणून त्याने नकळत ही चूक केली। परोपकारी कर्ण त्याच्या दानधर्मासाठी ओळखला जात असे आणि त्याने आयुष्यभर संपत्ती आणि सोने गरीब आणि गरजूंना दान केले। त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याने कधीही रिकाम्या हाताने परत जाऊ दिले नाही। परंतु कर्णाने कधी त्याच्या हयातीत अन्नदान केले नाही। जेव्हा शेवटच्या क्षणी कर्ण जेव्हा नश्वर जग सोडून स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला भरपूर सोने देण्यात आले आणि त्याला काहीही खायला दिले गेले नाही। कर्णाने भगवान इंद्राला याचे कारण विचारले असता देवराज इंद्राने सांगितले की त्याने आयुष्यभर फक्त सोन्याचे दान केले आहे आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी कधीही दुसरे दान केले नाही, म्हणून त्याला अन्न दिले गेले नाही। तेव्हा कर्णाने या विषयावर आपले अनभिज्ञता व्यक्त करत अन्नदानाचे महत्त्व आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले। कर्णाला त्याची चूक समजल्यावर त्याला आपली चूक सुधारण्यासाठी 16 दिवसांसाठी पृथ्वीवर पाठवण्यात आले। या 16 दिवसांमध्ये कर्णाने त्याच्या पूर्वजांना स्मरण करून
त्यांचे तर्पण केले. या काळात भुकेल्या आणि गरिबांना अन्नदान केले आणि मग स्वर्गात गेला. अशी मान्यता आहे की तेव्हापासून 16 दिवस पितृपक्ष साजरी करण्याची परंपरा सुरू असल्याचे मानले जाते आणि या काळात लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करून जेवणाचे आयोजन करतात. त्याचबरोबर पितृपक्षाच्या काळात कोणी भिक्षा मागण्यासाठी येत असेल तर त्यांना कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये, हेही लक्षात ठेवले पाहिजे. पूर्वज कधीही त्यांच्या मुलांना त्रास देऊ इच्छित नाही, ते खूप दयाळू आहेत. परंतु मुलांच्या दुर्लक्षामुळे ते दुःखी होतात, कारण त्यांची मुले श्राद्ध, पिंडदान इत्यादी करतात. तेव्हा त्यांना समाधान मिळते आणि ते आपल्या मुलांना धन, धान्य आणि सुखाचा आशीर्वाद देतात. पूर्वज हे कधीच म्हणत नाही की त्यांच्या मुलांनी त्यांना संतुष्ट करण्यासाठी फारसे काही करावे. ते भक्तिभावाने केलेले श्राद्ध आनंदाने स्वीकारतात, कारण भक्तीशिवाय श्राद्ध अपूर्ण आहे असेही म्हटले आहे. श्राद्ध पक्षाची पौराणिक कथा याच्याशी निगडीत आहे. चला जाणून घेऊया की पूर्वज श्रद्धेने प्रसन्न होऊन कसे आशीर्वाद देतात. पौराणिक कथेनुसार जोगे आणि भोगे नावाचे 2 भाऊ होते. दोघेही वेगवेगळ्या घरात राहत होते. जोगे यांच्याकडे पैशांची कमतरता नव्हती, पण भोगे गरीब होते. दोन्ही भावांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, पण जोगेच्या पत्नीला तिच्या संपत्तीचा अभिमान होता, तर भोगेची पत्नी सौम्य आणि शांत स्वभावाची होती. पितृपक्षाच्या निमित्ताने जोगे यांच्या पत्नीने त्यांना त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध करण्यास सांगितले. तेव्हा जोगे यांनी ते निरुपयोगी कार्य समजून ते टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु जोगे यांच्या पत्नीला केवळ तिचा अभिमान दाखवण्यासाठी श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित करायचा होता, कारण तिच्या माहेरच्या लोकांना बोलावून त्यांच्यासाठी मेजवानीचा कार्यक्रम आयोजित करता येईल. जोगेच्या बायकोला तो म्हणाला, मला काही अडचण येऊ नये म्हणून तू असं म्हणत आहेस ना, पण मी खरं सांगते, मला यात काही अडचण नाही. मी भोगेच्या बायकोला बोलवून घेईन आणि आम्ही दोघी मिळून काम करू. दुसऱ्या दिवशी सकाळी भोगेची बायको आली आणि सगळी कामं आटोपून तिने अनेक पदार्थ बनवले. त्यानंतर सर्व कामे उरकून ती आपल्या घरी परतली, कारण तिलाही आपल्या पूर्वजांना तर्पण करायचे होते. जेव्हा पूर्वज पृथ्वीवर अवतरले तेव्हा पूर्वजांनी पाहिले की जोगेच्या सासरचे सर्व लोक अन्न खाण्यात व्यस्त आहेत. तिथे हे सगळं बघून त्यांची खूप निराशा झाली. त्यानंतर जोगे व भोगे यांचे पूर्वज भोगेच्या घरी गेले असता त्यांनी पाहिले की पितरांच्या नावाने फक्त अगियारी दिलेली दिसते आणि पूर्वज त्याची राख चाटून भुकेने नदीच्या काठावर पोहोचतात. काही वेळातच सर्व पूर्वज श्राद्ध करून आपापल्या ठिकाणी जमले आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी श्राद्धाचे पदार्थ कसे तयार केले ते सांगू लागले. जोगे भोगे यांच्या पूर्वजांनीही सर्व काही सांगितले. भोगे गरीब नसता तर श्राद्ध करू शकला असता असा विचार त्यांनी केला. त्यामुळे कदाचित त्यांना उपाशीपोटी परत यावे लागले नसते, कारण भोगेच्या घरात खायला 2 दिवसाची भाकरीही नव्हती. या सर्व गोष्टींचा विचार करून पूर्वजांना भोगे यांची दया आली. अचानक ते नाचू लागले आणि गाऊ लागले, भोगेचे घर श्रीमंत होवो, भोगेचे घर श्रीमंत होवो. संध्याकाळ झाली होती, पण भोगेच्या घरी खायला काहीच नव्हते. त्याची मुले उपाशी होती. मुलांनी आईला भूक लागल्याचे सांगितले. तेव्हा त्यांना टाळण्यासाठी भोगे यांच्या पत्नीने रागाने गर्जना केली आणि म्हणाली, जा इथून, अंगणात उलटी पाण्याची टाकी आहे, जा आणि ती उघड. त्यात जे काही सापडेल ते आपापसात वाटून खा. मुलांनी तिथे जाऊन टाकी पाहिल्यावर आईकडे धाव घेतली आणि म्हणाले की आई, त्या पाण्याची टाकी तर मोहरांनी भरलेली आहे. भोगेच्या पत्नीने हे सर्व पाहिले. तिला हे सर्व पाहून आश्चर्य वाटले आणि त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. अशा प्रकारे पूर्वजांचे आशीर्वादाने भोगेचे घर सुद्धा धनधान्याने परिपूर्ण होते, परंतु त्याला याचा अजिबात अभिमान वाटत नाही. आणि पुढच्या वर्षी भोगे आणि त्याची पत्नी पूर्ण भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध करते. भोगे यांच्या पत्नी पूर्वजांसाठी 56 प्रकारचे पदार्थ बनवतात. ते दोन्ही ब्राह्मणांना भोजन देतात. जोगे आणि त्याच्या पत्नीला बोलावतात आणि सोन्या चांदीच्या भांड्यात आदराने भोजन देतात. यामुळे त्यांच्या पूर्वजांना खूप आनंद होतो. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल